किडनीचा आजार बरा करण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक आणि गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी मनोहर भोसले याच्या विरोधात आणखीन एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे। करमाळा तालुक्यातील घोटी येथील आश्रमातील भोंदूबाबा मनोहर भोसले याच्या विरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे। पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार बहिणीच्या पतीचा किडनीचा आजार बरा करण्याचे आमिष दाखवत आरोपीने अमावस्याला होम हवन व शुद्धीकरणाच्या नावाखाली 1,64,000 रुपये उकळले। तसेच एका अमावस्येला पिण्यास दिलेल्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध केल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या प्रकरणी मनोहर भोसले, नाथबाबा उर्फ विशाल शहाजी वाघमारे आणि एका अनोळखी विरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनोहर भोसले याच्या विरोधात हा 6वा गुन्हा असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली। मागचे 5 गुन्हे दाखल झाला होता। आता 2 दिवस अगोदर एक 6वा गुन्हा दाखल झाला। ह्याच्यामध्ये एक महिलांचं तक्रार होतं की त्यांनी काही त्यांचं नातेवाईकाचं एक काही हेल्थ इश्यूमुळे त्यांना ह्यांना संपर्क केले होते। त्यांनी एक पूजा सांगितले होते। तसंच 2 अमावास्येच्या दिवशी त्यांनी पूजा पण केले आणि 3रं अमावास्येसाठी ह्यांनी आल्यानंतर त्यांनी काही गोष्टी सांगितले। त्यांना थोडं चुकीचं वाटलं तरी त्यांनी मनोहर मामा भोसले बंधू मामा आहे त्यांनी त्यांच्यासोबत अश्लील कृत्य केलेले तर कंप्लेंट करमाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। मागच्या गुन्ह्याचा आम्ही तपास केल्यानंतर हे समोर येते की जे त्यांचा आश्रम आहे, गोटीमध्ये आश्रम असतील, ते ग्रामपंचायतने पण हे दिलेले आहे की निवेदन आणि ठराव केलेले की ते पूर्ण अनधिकृत आहे, इलिगल आहे। त्याचा पाठपुरावा आमचा चालू आहे। ते आम्ही सीलिंग केलेले आहे आश्रम। 3रं जे बाकी आश्रम आहे, पुण्यामध्ये असतील, गाणगापूरमध्ये काही आश्रम आहे आणि कोल्हापूरमध्ये आहे। तिथं आमचं टीम काल जाऊन आले, पंचनामा करून आले। तिथं काही आम्हाला एव्हिडन्सेस सापडलेले आहे। तसेच यांचा मोठा आर्थिक व्यवहार यांचा होते, जेणेकरून भाविकांना जे पर्ची काढायलाच 21,000 नाहीतर 52,000 असं ते 2 प्रकारचं पैसे लोकांकडून घेतात आणि काही अमावस्येमध्ये काही पूजा करण्यासाठी पण बरेचसे आर्थिक व्यवहार होतात, असं हे एकंदरीत समोर येते। आम्ही बाकी आर्थिक दृष्टिकोनातून आणि बाकी इतर जे तपास आहे ते SIT बनवून 5 अधिकारी हे SIT मध्ये काम करतायत। वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळं तपास यंत्रणा काम करतायत आणि मी तुमच्या माध्यमातून सांगायचं की बरेचशा महिला अजूनही असतील ज्यांना कंप्लेंट करायचे, तुम्ही समोर येऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी। तुमचं नाव कुठेही येणार नाही, गोपनीयमध्ये असतील।